हॅलो मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ठाणे शहर पोलीस भरती, आज आपण ठाणे शहर पोलीस भरती विषयी फायनल अंदाजे कट ऑफ लिस्ट किती जाईल हे बघणार आहोत। ठाणे शहर पोलीस भरती, बऱ्याच कमेंट मला या ठिकाणी आल्या की सर ठाणे शहर पोलीस भरती विषयी आता ग्राउंड झाला आहे, लेखी झाली आहे, तर फायनल कट ऑफ किती जाईल याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा। तर नक्कीच याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, ठाणे शहर या ठिकाणी एकूण पद 654 होती। या 654 पदासाठी या ठिकाणी भरती घेण्यात आली होती। आता ग्राउंड झालेला आहे आणि लेखी परीक्षा झालेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो दिनांक 3/4/2026 ही एक डेडलाईनची तारीख दिली होती। ही तारीख कशासाठी दिली होती? जर कुण्या उमेदवाराला काही आक्षेप, काही त्रुटी, काही सुचवायचं असेल किंवा काही शंका असतील तर त्यांनी कृपया 3/4/2026 पर्यंत त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगायचं आहे। आपली शंका काय आहे ते नोंदवायचं आहे। काही उमेदवारांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीने सुचवलं आणि ठाणे शहर पोलिसांनी त्यांची शंका पण त्या ठिकाणी दूर केली आहे। तर मित्रांनो, ठाणे शहर पोलीस भरती अंदाजे कट ऑफ किती जाईल? तर इकडे बघा, आता ज्या पद्धतीनं ग्राउंड झालेले आहेत, ग्राउंड मध्ये उमेदवारांनी मार्क घेतलेले आहेत, ज्या पद्धतीनं लेखीचा पेपर होता, लेखीमध्ये ज्या पद्धतीनं मार्किंग उमेदवारांना मिळालेली आहे, त्याच्यावरून एक अंदाजे आपण आज डिस्कस करणार आहोत। त्याच्यामध्ये एखादा एक मार्क कमी, एक मार्क जास्त तुम्ही असं त्याच्यामध्ये मेजर करू शकता। पण जनरली सर्वांनी जी मार्किंग घेतलेली आहे, असं नाही की खूपच हायेस्ट मार्किंग या ठिकाणी उमेदवारांनी घेतली किंवा फारच लोएस्ट मार्किंग घेतलेली, असं काही नाही। ऑन ॲन ॲव्हरेज अशा पद्धतीनं सर्वच उमेदवारांची मार्किंग आहे। मार्किंगचा विषय निघाला तर मार्किंगमध्ये तुम्हाला सांगतो 90+ ज्या उमेदवारांनी मार्किंग घेतलेली आहे, 90+, तर 90+ मार्किंग घेणारे उमेदवार आहेत 26 ते 27 उमेदवार। 26 ते 27 उमेदवारांनी 90+ मार्क घेतलेले आहेत। त्यानंतर 86 ते 89 अशा पद्धतीनं ज्या उमेदवारांनी मार्क घेतलेले आहेत त्या उमेदवारांची संख्या 50 ते 52 आहे। आणि त्याच्यानंतर मग सर्व ॲव्हरेज पद्धतीचे मार्क आहेत। त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, आपण एक ओपनचं बघूया जनरल कॅटेगरीमध्ये। तर ओपनचं ज्या पद्धतीनं ग्राउंडचं आणि लेखीचं दोन्हीचं मिळून मेरिट आहे, त्या पद्धतीनं ओपनचं मेरिट लागण्याची शक्यता तुम्हाला सांगतो 129, 130 किंवा 128, 129 धरून चला। याच्यामध्ये एक मार्क तुम्ही ॲड करू शकता किंवा एक मार्क मायनस करू शकता, ही जनरल कॅटेगरी। त्यानंतर फिमेलचं ओपनमध्ये 121 ते 122, त्याच्यामध्ये एक मार्क ॲड करा किंवा एक मार्क मायनस करा, म्हणजे फिमेल ओपन 120 ते 121 किंवा 122 ते 123 अशा पद्धतीनं ओपनचं मेरिट लागण्याची दाट शक्यता आहे। नंतर बघूया ओबीसी कॅटेगरी। ओबीसी कॅटेगरीमध्ये मित्रांनो 125 ते 127 जनरल कॅटेगरी मेल यांचं मेरिट लागण्याचा अंदाज आहे। ओबीसी फिमेल 116 मार्कावर फिमेलचं मेरिट लागू शकतं, असा आपण या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यानंतर आली एससी कॅटेगरी। एससी कॅटेगरीमध्ये मित्रांनो 118 ते 120 अशा पद्धतीनं मेरिट लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे। एससी कॅटेगरी। एसटी कॅटेगरी 115 अशा पद्धतीनं लागू शकते। एनटी कॅटेगरी 126, एनटी कॅटेगरीमध्ये 126 मार्कापर्यंत अंदाजे मेरिट लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर एसईबीसी कॅटेगरी 124 मेल आणि फिमेल 116 अशा पद्धतीने लागू शकते। आणि आपली EWS ही जी कॅटेगरी आहे 112 मार्क अंदाजे, 112 मार्क अंदाजे, एखादा मार्क कमी किंवा एखादा मार्क जास्त, असे अंदाज आपण याच्यासाठी लावलेले आहेत की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 90+ मार्क घेणारे विद्यार्थी 26 ते 27 आहेत, 86 ते 89 मार्क घेणारे विद्यार्थी 50 ते 52 आहेत। म्हणजे टॉपर जी आपण रँकिंग काढली आणि त्यानंतरची जी मेरिट लिस्ट खाली येईल त्या पद्धतीने अशा प्रकारे अंदाजे मेरिट लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ठाणे शहर पोलीस भरती अंदाजे कट ऑफ अशा पद्धतीनं जायला पाहिजे असा आपला अंदाज आहे। लवकर त्याचा फायनल रिझल्ट पण आपल्याला नक्कीच कळणार आहे। त्यामुळं हा आपला अंदाज शक्यतो अशाच पद्धतीनं असेल अशी आपण आशा व्यक्त करूया। ज्यांना चांगले मार्क आहेत या परीक्षेमध्ये त्यांचं खरंच अभिनंदन, आणि ज्यांना काही कारणास्तव मार्क पडू शकले नाही, ग्राउंडला असतील किंवा लेखीच्या पेपरला असतील, कृपया त्यांनी नाराज होण्याचं अजिबात कारण नाही। लागलीच पोलीस भरती निघणार आहे, हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। कधी निघणार आहे, काय निघणार आहे, लगेच आपण त्याची अपडेट तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे नाराज होण्याचं अजिबात कारण नाही। तयारी सोडायची नाही, अभ्यास सोडायचा नाही, प्रयत्न सोडायचे नाही, तयारी सुरू ठेवायची। इतरही जिल्ह्यांच्या कट ऑफ लिस्ट अंदाजे कशा जायला पाहिजे, कशा जातील याविषयी पण आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यामुळे भरतीविषयी तुमचे काही प्रश्न, काही शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारा।
विचारत जा. त्या प्रश्नांचं आणि शंकांचं निरासन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरतीविषयक पूर्ण मार्गदर्शन आणि भरतीविषयक अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.